तुळशी या झाडाचे धार्मिक व वैज्ञानिक महत्त्व काय आहे हे जाणून घेऊया। प्रत्येक घरातलं तुळशीचं रोपटं हे त्या घरातील धार्मिकतेचं, सात्विकतेचं दर्शन देतं। रामभक्त हनुमान हा जेव्हा सीता शोधासाठी गेला तेव्हा राक्षसांच्या लंकेत सुद्धा त्याला एक घर असं दिसलं की ज्या घराच्या अंगणात तुळस होती। लंकेमधलं ते एकमेव घर होतं भगवत भक्त विभीषणाचं। तुळस हे अंगणाचं भूषण आहे। सौभाग्य आणि वंशवृद्धी ह्या इच्छा मनात धरून हिंदू स्त्री या तुळशीचे पूजन करत असते। श्री गोसावी नंदन यांनी केलेल्या श्री तुळशीच्या आरतीत असे ठरलेले आहे की तुळशीच्या मुळास ब्रह्मा, खोडात विष्णू अन अग्रभागी शंकर हे निवास करतात। विष्णू भगवंतांना तुळस ही अतिप्रिय आहे आणि तिलाच विष्णुप्रिया असे म्हणतात। तुळशीचे पूजन, तुलसी विवाह करण्याची आपली परंपरा फार जुनी व पूर्वापार चालत आलेली आहे। तुळशीला केवळ धार्मिक महत्त्व नसून ती वैज्ञानिक दृष्टिकोनाची आणि महत्त्वाची आहे। औषधी व बहुगुणी आहे। तुळशीमुळे वातावरण प्रदूषणरहित, शुद्ध, निर्मळ व पवित्र राहते। तुळशीची पाने वाटून त्याचा रस अंगाला लावल्यास त्वचारोग बरे होतात। सर्दी, पडसे, खोकला, मलेरिया इत्यादी त्रासांवर सुद्धा तुळशीचा कडा हा गुणकारी ठरतो। तुळस ही कॅन्सरसारख्या रोगावरही उपयुक्त आहे। ती एक दिव्य औषधी वृक्ष आहे। मूर्ती लहान पण कीर्ती महान असा तिचा धार्मिक आणि वैज्ञानिक अशा दोन्ही क्षेत्रात नावलौकिक आहे आणि त्यामुळेच तुळस ही आपल्या अंगणात आणि गॅलरीत ही लावलीच पाहिजे, हे तुळशीचे महत्त्व आहे। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास, ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला नक्कीच शेअर करा आणि लाईक करा। धन्यवाद।